आज नागपूरमध्ये मराठा समाजानं मूक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि याच अनुषंगानं हा मराठा मोर्चा विधिमंडळावरती जाऊन धडकला। मराठा आरक्षणाची बाजू सरकार भक्कमपणे कोर्टात मांडेल असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। खोटे सिद्ध होतात आणि फक्त 4% जे गुन्हे असतात ते खरे सिद्ध होतात। तर ॲट्रॉसिटी कायदा बदला आणि कधीच म्हटलं नाही, फक्त जो गैरवापर आहे तो टाळावा अशी आमची आशा आहे। सर राज्यभरात आम्ही एवढे मोर्चे काढले। आज आमचा राज्यव्यापी मोर्चा आहे, तर त्यामध्ये आमची अशी मागणी आहे की प्रत्येकाच्या प्रश्नाचं समाधान करा। नक्की सर्व प्रश्न झाल्यानंतर तुम्ही एकच उत्तर द्या। आम्हाला प्रत्येकाच्या प्रश्नाचं समाधान करायचं। सर 2004 पासून स्वामीनाथन आयोगाची शिफारस केलेली आहे, पण तो लागू कधी होणार आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सुटणार आहे? आज प्रत्येक रोज कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात, त्याचं घर, त्याच्या घरचे मुलं, त्याच्या शिक्षणाचा प्रश्न सगळे असे उघड्यावर येत आहेत त्यांची मुलं। तर शेतकऱ्यांचा प्रश्न कधी सुटते? कारण पूर्ण ते शेतकऱ्यांवरती अवलंबून आहे। जर त्यांनी शेतात काही पिकवले नाही तर कोणी करू शकतो? मग आपण त्याचाच प्रश्न का बरं असं मागे टाकतो? जे घडलं आहे ते तर रोजचं काही ना काही कुठे ना कुठे होतच आहे। तर आम्हाला ह्या पुढे असं नाही घडलं पाहिजे याचंही आम्हाला आश्वासन पाहिजे आणि मेन म्हणजे मुलीला आम्हाला सिक्युरिटी पाहिजे चांगल्या प्रमाणात, आणि रोजचं जे घडत आहे ते आम्हाला कुठेतरी थांबायचं आहे। तर त्याचंही आम्हाला हे निश्चित कोपर्डीमध्ये तुमच्या आमच्या ज्या बहिणींनी बलिदान दिलेलं आहे तिला नाही मिळालाच पाहिजे आणि आम्हा सगळ्यांना अशी अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यांपासून की त्यांना तुम्ही त्वरित फाशी करणार। आणि आम्हाला ते आरक्षणाचं फक्त गाजरच दाखवल्या जाते, नेमकं आम्हाला आरक्षण कधी मिळेल? आणि आम्हाला आरक्षण हे करून म्हणजे कोणाचं आरक्षण कमी करून आम्हाला आरक्षण नको आहे, कोणाच्या ताटातला घास आम्हाला नको आहे। आम्हाला आमचं वेगळं सेपरेट असं आरक्षण मिळालं, नोकरी आणि शिक्षणात। तर मराठा मोर्चेकरांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय।